आज ना माझ्या मम्मीने अशी मस्त सुकी गोबीची भाजी बनवली आहे. तुम्हाला या भाजीला बघून खावं असं वाटलं असेल तर चला आज मी माझ्या मम्मीची स्पेशल रेसिपी सांगते. सगळ्यात पहिलं तर घ्या अशी मोठी गोल फ्रेश गोबी आणि कापा तिला उभा असं चरा चाकूने. गोबीला असं लांब लांब कापलं की आपल्याला तिला धुवून घ्यायचंय एकदम स्वच्छ पाण्याने. तर त्यासाठी सगळ्यात पहिलं टाका नमक. गोबी पण एका कढईत टाकून हात टाकून त्याच्यात हालून घ्या आणि मस्त असं त्याला चकाचक धुवून काढा. इथं भाजीमध्ये टाकायसाठी घेतलेला आहे लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची, मीठ, हिंग, हळद, जिरे, मोहरी आणि थोडीशी भिजलेली डाळ. गॅसवरती कढई ठेवून त्याच्यात सगळ्यात पहिलं टाकायचं मोहरीचं तेल. तुम्ही इथं कोणतं पण तेल वापरू शकता, पण मोहरीचं तेल टाकलं की अजून छान लागते भाजी. तेल गरम झालं की त्याच्यात टाकायची मोहरी, मग जिरे टाकायचे, मग थोडंसं लसूण, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून द्यायची आणि त्याला थोडंसं हलवायचं आणि त्याला थोडंसं भाजून द्यायचं. भाजलं की मग त्याच्यात टाकायचे आपल्याला हळद, थोडीशी हिंग पावडर आणि मग त्याच्यात गोबी टाकून द्यायची. सगळी कापलेली गोबी आपण कढईत टाकल्याच्या नंतर त्याला थोडंसं हलवून घ्यायचं. छान अशी भाजी हलवून घेतल्यावर त्याच्यात टाकायची आपल्याला भिजू घातलेली डाळ. डाळ टाकली की आपल्याला भाजी थोडी हलवून घ्यायची, मग टाकायचं थोडंसं मीठ स्वादानुसार टाकायचं आणि मग झाकण ठेवून द्यायचं. थोड्या वेळ झाकण ठेवलं की आपली भाजी अशी छानशी शिजून जाते. मग त्याच्यात टाकले शेंगदाण्याचं कूट. तुम्हाला जर शेंगदाणे जादाच आवडते तर तुम्ही कूट जरा अजून पण टाकू शकता. मग परत आपल्याला झाकण ठेवून द्यायचंय आणि थोड्या वेळाने पहा अशी मस्त शिजून जाते भाजी. आणि घ्या की मग तिला बाउलमध्ये काढून सर्व करायसाठी. बघा आपली भाजी एकदम स्वादिष्ट बनली आहे.